नमस्कार लाडक्या बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र लाडक्या बहिणींनो. आज व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा म्हणजे व्हिडिओचं थंबनेल आता तुम्ही बघितलं असेल की लाडकी बहीण योजना 2025 लाखो रुपयाचे गिफ्टचे फॉर्म भरणे इथे सुरू झालेले आहे. कुठलं ते लाखो रुपयाचं गिफ्ट आहे ते मी सर्व काही माहिती तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तो फॉर्म कसा भरायचा, मोबाईलवरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तीही माहिती आपण बघूया. तर नवीन फॉर्म आहे, तर बघा पटकन भरायचा आहे तुम्हाला फॉर्म. हा लाखो रुपयाच्या गिफ्टचा मुदत संपणार आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला इथे फॉर्म हा भरायचा आहे. ठीक आहे बहिणींनो, तर चला कोणताही वेळ न वाया घालवता आपण सरळ सरळ तो फॉर्म कसा भरायचा, कुठे जमा करायचा, सर्व काही माहिती बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बहिणींनो बघत राहा. पण तत्पूर्वी तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतोय, त्या काळजीपूर्वक ऐका. बघा बहिणींनो, इथे लाडकी बहीण योजना सुरू झालेली आहे आणि जवळजवळ तुम्हाला सांगतो 8 ते 9 हप्ते आपल्या लाडक्या बहिणींचे आपल्या तायांना इथे आलेले आहे. बहिणींनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही यूट्यूब चॅनलवरती इतर जे काही लोकांचे व्हिडिओ बघत असाल तर ते लोक तुम्हाला पूर्णतःपणे खोटी माहिती देतात. थंबनेलला एक ठेवतात, थंबनेलला सांगतात तुम्हाला मोबाईल भेटणार आहे, पैठणी साडी भेटणार आहे, स्कूटी भेटणार आहे आणि आतमध्ये सांगतात काहीच भेटणार नाही. आणि काही काही तर भामटे लोक असे आहेत की आपल्या या महिलांचा फायदा घेतात. यांना सांगतात की तुम्हाला जर का स्कूटी पाहिजे असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करा की मला स्कूटी पाहिजे. आपली भोळी बाबडी ताई ही गावाकडे राहणारी राहते, तिला काही समजत नाही, ती लगेच कमेंट करते की दादा मला स्कूटी पाहिजे. ताई, तो भामटा तुला स्कूटी देणार नाही, कारण त्याचंच पोट तुझ्या जीवावरती चालतंय. 4-2 व्ह्यूजसाठी तुमच्या भावनेशी हे लोक खेळत आहेत. त्यामुळे तुम्हाला खरी माहिती जर पाहिजे असेल, एकदम खरी माहिती जर का अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर का कुठलं चॅनल देत असेल तर ते आपलं व्हिडिओ ऑल एक्झाम चॅनल आहे. तर त्यामुळे बहिणींनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण याच्यासाठी सबस्क्राईब करून घ्या की मी जो काही नवीन व्हिडिओ टाकल लाडक्या बहीण योजनेचा असेल अथवा सरकारचे इतर लाखो रुपयाचे जे काही विविध असे गिफ्ट येत असतील त्या गिफ्टविषयी जर का मी व्हिडिओ टाकला तर बहिणींनो तुम्हाला तिथे याच्यामध्ये तुम्हाला काय म्हणता येईल त्याले की याच्यामध्ये बहिणींनो तुम्हाला याची अपडेट इथं लवकरात लवकर व्हिडिओची मिळेल. म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येईल. जर का चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्ही या खोट्या लोकांच्या, या भामट्या लोकांच्या सानिध्यात येऊन तुमचा मोलाचा वेळ वाया घालवणार नाही. आपल्या खऱ्या चॅनलच्या जर संपर्कात राहिलात तर वेळही कमी वायाला जाईल आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी इथं करत आहे. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा, तरच पुढची नोटिफिकेशन तुम्हाला इथे बहिणींनो भेटणार आहे. ठीक आहे, तर चला बहिणींनो, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पटकन करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करून घ्या. ठीक आहे बहिणींनो, आता व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. आता आपण काय करूया, आपण बघूया की बहिणींनो हा आपल्याला लाखो रुपयाचा फॉर्म कसा भरायचा आहे आणि कुठे जमा करायचा आहे, सर्व डिटेल देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. ठीक आहे. बघा बहिणींनो, मी तुम्हाला मागं आत्ताच एक व्हिडिओ टाकला होता, आत्ता कालच्याला, आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की एकात्मिका बाल विकास सेवा योजनेचा हा फॉर्म मी तुम्हाला भरून देणार आहे. म्हणजे कसा भरायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. कुठे जमा करायचा मी तुम्हाला सांगितलं होतं. एकात्मिका बाल विकास योजनेचा हा जो काय फॉर्म आहे, हा फॉर्म तुम्हाला एकात्मिका बाल विकास जे काय तालुक्याच्या ठिकाणचं अंगणवाडी सेवा केंद्र असतं त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला हा फॉर्म आपल्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे बहिणींनो इथे जमा करायचा आहे. पण तो फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय की हा फॉर्म कधी भरायचा आहे. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगतो, हा फॉर्म हा 10/2/2025 ते 24/2/2025 दरम्यान तुम्हाला भरायचा आहे. तर हा फॉर्म कसा भरायचा हे मी तुम्हाला सांगत आहे. व्यवस्थित तुम्ही कान देऊ नका, डोळ्याने नीट बघा. याच्यामध्ये काय काय तुम्हाला भरायचं आहे ते मी तुम्हाला सांगतो. बघा बहिणींनो, ही मस्त अशी भरती तुमच्यासाठी निघलेली आहे आणि याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सगळी डिटेल दिली आहे. मी काय हे तुम्हाला परत सांगत नाही की कशा पद्धतीने आपल्या बहिणी इथे लागणार आहे, कशा पद्धतीने बहिणीला इथे घेणार आहे वगैरे, ते मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं. तो व्हिडिओ बघून घ्या. थेट आता मी सांगतोय तुम्हाला की अर्ज कसा भरायचा. सर्वप्रथम बहिणींनो, तायांनो, नीट लक्ष देऊन ऐका रे. काय करायचं, तुम्हाला अर्जदाराचा फोटो इथे लावायचा. छानसा असा तुमचा फोटो असेल, तुम्ही छान असा दिसत असाल तर ताई तुझा एक फोटो इथे लावून दे. आधार कार्डवरला नाही हा, तुझा चांगला काढलेला हा फोटो इथे तुला इथे लावायचा आहे ग ताई. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघ,
आता याच्यामध्ये फॉर्म कुठं भरायचा हे तर मी तुम्हाला सांगितलं आहे की बालविकास प्रकल्प अधिकारी, माझ्या भाषेत सांगायचं झालं म्हणजे, आपल्या गावठी भाषेत सांगायचं झालं म्हणजे अंगणवाडी सेवा केंद्र असतं तालुक्याच्या ठिकाणचं, तिथे जाऊन तुला ताई हा फॉर्म भरायचा आहे. विषय काय आहे तर तुला तिथे विषय टाकायचा आहे. ठीक आहे, ओके. आता बघ विषय काय आहे तो विषय तुला इथे टाकायचा आहे. याच्यानंतर इथे काय टाकायचं बघ, मी खाली सही करणार अर्जदार विनंतीपूर्वक अर्ज सादर करते की तुझं नाव काय असेल ते, तुझं नाव, तुझ्या पतीचं नाव आणि तुझं आडनाव ताई इथे तुला टाकायचं आहे. महसुली गावातील अंगणवाडी केंद्र तुला कोणतं आहे ते केंद्र तुला इथे टाकायचं आहे. त्यासाठी तुला हा अर्ज करायचा आहे. या 2 ठिकाणी एवढं टाकल्याच्या नंतर त्याच्यानंतर ताई तुला काय करायचं आहे, या ठिकाणी तुला सुस्पष्ट अक्षरामध्ये ताई अर्जदाराच्या लग्नापूर्वीचे नाव, म्हणजे तो लग्नापूर्वीचं नाव म्हणजे कोणतं ग, तर ताई तुझं लग्नापूर्वीचं नाव म्हणजे तुझं नाव आणि तुझ्या बापाचं नाव, तुझं आडनाव तुझ्या बापाकडलं ते तिथे तुला टाकायचं आहे. अर्जदाराचे लग्नानंतरचे पूर्ण नाव, लग्नानंतरचे पूर्ण नाव ताई इथे टाकायचं तुला. मग लग्नानंतरचं पूर्ण नाव कोणतं असतं तुला माहिती आहे, तुझं नाव, तुझ्या नवऱ्याचं नाव आणि तो नवऱ्याकडलं आडनाव ते लग्नानंतरचं नाव असतं. पत्ता टाकायचा ताई तुला इथे. पत्ता कुठला टाकशील तू, तर पत्ता टाकशील तू नवऱ्याकडला, तुझ्या बापाकडला पत्ता तू टाकणार नाही. आता नवरा बाप असं बोलत आहे, तुम्हाला राग येणं तर माझा वडील म्हणा ना, नवरोबा म्हणा, हजबंड म्हणा, फादर म्हणा, मी त्या तत्वातला माणूस नाही आहे. मी तुमच्यासारखाच गोरगरिबाचं लेकरू आहे, तुमची मदत करतो आहे. मला ज्ञान आलं आहे, मला माहिती मिळते सरकारकडून, ती तुम्हाला द्यायचं काम करतो आहे. त्यामुळे मी काय स्टँडर्ड नाही की फादर वगैरे म्हणणार नाही. मला ते येतं आहे, मला पण जमतं ते. मीही फादर म्हणू शकतो आहे, मीही नवऱ्याला तुमच्या हजबंडचं नाव टाका असं सांगू शकतो आहे. पण मी तायांनो, तुम्ही खेड्या भागातील आहात, 12वी अशा शिकलेल्या असाल, 10वी अशा शिकलेला असाल, पण तुम्हाला समजतं की नाही ते काय मला माहीत नाही. काय या तायांना समजत असं काय नसं समजत. त्यामुळे शुद्ध असं मराठीमध्ये आपलं चॅनल आहे म्हणून मराठीमध्ये सांगत आहे. नाहीतर मी सुद्धा इंग्लिश टू इंग्लिश बोलू शकतो आहे. त्याच्यामुळे मी काय इंग्लिश सांगत नाही आहे. तुमच्या खातर मी मराठीमध्ये माहिती सांगत आहे तुम्हाला. ठीक आहे, एकदम गावठी भाषेमध्ये आपलं सगळ्या तायांना कळलं पाहिजे. ठीक आहे ताया हो. आता बघ इथे तुझा मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकत असताना तू तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा मोबाईल नंबर टाक, जेणेकरून तो लागला नाही लागला तर तो नवऱ्याच लागेल, तो नवऱ्यात नाही लागला तो हा लागेल. ठीक आहे, आता हे तुला मोबाईल नंबरपर्यंत समजलं ताई. त्याच्यानंतर बघा तू विवाहित, अविवाहित किंवा विधवा असेल. आता बघ इथं काय करायचं तुला सांगतो. उदाहरणार्थ तू जर का विवाहित असेल तर हे विधवा आणि अविवाहित कट करून टाकायचं आणि इथं विवाहित नाव लिहून टाकायचं. ठीक आहे, इथंपर्यंत माहिती समजली तुला. आता त्याच्यानंतर तुझी जात. आता जात बघ, एक गोष्ट लक्षात ठेव. जात कोणती, साळी माळी कोळी धनगर चंबार कुंभार हे ज्या काही जाती असतात त्या जाती असतात. मराठा सोनार, ओके, याच्या ह्या काय जाती असतात त्या जातीपैकी एक तुझी इथे जात टाकायची. आता उदाहरणार्थ तुला सांगतो, तू जर का मराठा असेल तर तुला ECBC कास्ट काढता येतं. जर तू ऑदर कास्टमधली असेल, आता ऑदर कास्टमध्ये सांगतो, आता उदाहरणार्थ माळी असेल तर तुझी इथं माळी जात टाकायची. तुझा परवर्ग कोणता येतो माहिती आहे का ताई, OBC येतो माळी समाजाचा. तर तुमचा परवर्ग आणि जात इथे तुम्हाला टाकून घ्यायची. काय अडचण असेल तायांनो तुम्हाला काय करा माहिती आहे का, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटमधून सांगायचं, कमेंट करायची आहे की सर ही अडचण आली, ती अडचण आली, लगेच व्हिडिओ घेऊन येतो त्याच्यावरती. काळजी करू नका. जोपर्यंत तुम्हाला ह्या योजनेचा, ह्या भरतीचा परिपूर्ण लाभ भेटत नाही ना, तोपर्यंत मी शांत राहणार नाही. तुम्हाला प्रत्येक ताई आपली इथे खुश झाली पाहिजे. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघ जन्मतारीख टाकायची ताई तुझी इथे. जन्मतारीख जी असेल ती आता तू टाक. मला काय माहिती तुझी जन्मतारीख काय आहे ना, अक्षरात पण भरायची आणि अंकात पण भरायची ताई. त्याच्यानंतर आज रोजीचे वय, वर्ष, महिना आणि दिवस. आता एक गोष्ट लक्षात ठेव ताई, आज रोजीचे वय म्हणजे कोणते वय तुला काउंट करायचे. तर एक गुगलवरती जायचं, एज कॅल्क्युलेटर नावाचं ॲप राहतं. स्वतः काही एज काढीत बसायचं नाही, त्याच्यावरती आपली डेट ऑफ बर्थ टाकायची आणि आपल्याला 24/2/2025 पर्यंतचं आपलं वय पाहायचं. तिथं किती भरतं ते इथे टाकून द्यायचं. वर्ष कोणतं, किती वर्ष आहे तुला, 25 वर्ष 13 दिवस, 13 महिने, 13 महिने होणार नाही, 25 वर्ष 6 महिने 10 दिवस, काय तो ते वर्ष दिवस भरतील ते तिथं टाकून द्यायचं. ठीक आहे, तर हे तुला मी काय करायचं सांगितलं की हे तुला एज कॅल्क्युलेटरवरती जाऊन करायचं. जर समजत नसेल ते तर कमेंट करून सांगा की सर एज कॅल्क्युलेटर कसं वापरायचं आम्हाला सांगा, एज काढून द्यायचं आहे. तर मी तुम्हाला त्याचाही व्हिडिओ करेल. एक ताण घेऊ नका. ठीक आहे, जे नाही समजत ना ते कमेंटमध्ये विचारा. ठीक आहे, आता बघ बहिणींनो, शैक्षणिक पात्रता, त्याच्यात वयाची मर्यादा तुम्हाला सांगितलं, कमीत कमी 18 असायला पाहिजे, जास्तीत जास्त 35, विधवा वगैरे असेल तर 40 वर्ष असलं तरी चालतंय. ठीक आहे, आता बघ ताई, आता शैक्षणिक पात्रता तुला काय काय इथे द्यायची आहे. ठीक आहे, शैक्षणिक पात्रता मी तुला सांगतो बघ. हा तक्ता आहे 12वीचा, हा तक्ता
तक्ता आहे पदवीचा, हा तक्ता आहे पदव्युत्तरचा, हा D.Edचा, हा B.Edचा, MSc-IT आहे ना इतरचा आहे. आता ताई इथे 10वीचं काही मेन्शन केलेलं नाही कारण भरतीची कमीत कमी 12वी पासवाल्या लोकांसाठी आहे, हे मी तुम्हाला आवर्जून सांगेल. याच्यामध्ये बघा आता ताई तुला काय करायचं, उदाहरणार्थ मला वाटतं 650 मार्क 12वीला असतात, 600 वगैरे. आता वेगवेगळ्या वर्षी ते वेगवेगळे मार्क होते बरं का, आपण 600 पकडून चाल. इथे तुझे मार्क टाकायचे 600, एकूण गुण असतात ते इथे टाकायचे. तुला 600 पैकी किती मार्क पडले, एखाद्याला 410 पडले असेल, तिने इथे 410 टाकायची. टक्केवारी तुझ्या सर्टिफिकेटवरती लिहिलेलं राहते, ती सर्टिफिकेटवरती टक्केवारी या ठिकाणी टाकून द्यायची. हा कप्पा 12वीचा आहे. हा पदवी म्हणजे काय, ग्रॅज्युएशन म्हणजे काय 15वीचा आहे. आणि 15वीच्या नंतर झालेलं शिक्षण त्याला पदव्युत्तर म्हणतात. D.Ed झालं असेल तुझं D.Edचे मार्क आणि टक्केवारी टाक, B.Ed झालेलं असेल B.Edचे मार्क आणि टक्केवारी टाक, MSc-IT झाली असेल तर त्याचे मार्क आणि टक्केवारी टाकायचे. MSc-IT नसेल तुमची टायपिंग वगैरे असेल तर त्याचे मार्क आणि इथे टक्केवारी टाका. टॅली असेल त्याचेही मार्क आणि टक्केवारी टाका. त्याच्यानंतर तुमचं कुठलाही कोर्स झाला असेल ऑदर त्याचंही याच ठिकाणी टाका, किंवा MSc-IT न ठिकाणी टाकता इतर जर का दुसरं कोर्स झाला असेल तर या ठिकाणी तुम्ही लिहायचं. उदाहरणार्थ एखादीला चित्रकला परीक्षा असतात बघा, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट, ते जर झालं असेल तर ते इथे टाकायचं. एकूण गुण टाकायचे, किती गुण पडले ते टाकायचं आणि टक्केवारी टाकायचं. जेवढं क्वालिफिकेशन आहे तुमचं तेवढं भरा, कारण हे सगळं काही क्वालिफिकेशनवरतीच इथं याची मेरिट लागणार आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीने परीक्षा द्यायची नाही आणि कुठलीही परीक्षा शुल्क तयार इथे नाही आहे. अवगत असलेली भाषा, आता बघता तुला इंग्रजी येत असेल, मराठी येत असेल, कोणती भाषा येते, सहसा मला तर वाटतं मराठी सर्वांना येते, म्हणून अवगत असलेली भाषा मराठी इथे टाकून द्या आणि पुढचं तुम्ही घ्या. ठीक आहे. आता बघा रहिवाशी असलेल्या गावाचे नाव. आता रहिवाशी असलेल्या गावाचे नाव कोणते टाकशील, तुझ्या नवऱ्याचं गावाचं नाव बरं का, ते बापाचं सोडून दे विषय, तू बापाची नाही राहिली, आता तू आता नवऱ्याच झाली आहे, म्हणून नवऱ्याच्या बापाकडलं नाव, नवऱ्याचा गावाचं नाव म्हणजे ते तुझं गाव आहे आता, मग नवऱ्याचं गावाचं नाव इथे टाकायचं तुला. त्याच्यानंतर बघा आता ताई एक गोष्ट लक्षात घे, इथे ग्रामसेवकाचा रहिवाशी दाखला, तो जर नसेल तर तहसीलदाराचा रहिवाशी दाखला, तो जर नसेल तर सरळ साधं स्वघोषणापत्र तिथं आपल्याला जोडून द्यायचं रहिवाशीचं. ठीक आहे. स्वघोषणापत्र 3 पैकी एखादं तरी पाहिजे आपल्याकडे. जर अर्जंट निघत असेल या 2 पैकी एक तर घेऊन टाका, नसेल तर स्वघोषणापत्र जरी जोडलं तरी तयार चालतंय रे. ओके. ठीक आहे. आता 10वा मुद्दा बघा, इथे अर्जदारास सध्या असलेली अपत्य संख्या. अपत्य म्हणजे काय, तुम्हाला किती लेकरं बाळं आहे सध्याच्याला. शक्यतो ज्यांना 2च्या वर लेकरं बाळं आहे ना तर ते इथे पात्र राहणार नाही. ज्यांना 2च्या कमी आहे ना लेकरं बाळं त्यांना तिथं ते त्यांना ते इथं पात्र करतील. कमीत कमी 2 पाहिजे, जास्तीत जास्त 2च पाहिजे. कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 2. कमीत कमी नसलेलं तरी चालतंय आणि एक असलं तरी चालतंय. इथं एक कायदा आहे बघा, 2005च्या नंतर तिसरं अपत्य तुमचं जन्माला आलेलं नसावं. 2005च्या आतमधलं जर का तुमचं तिसरं अपत्य असलं तयार तर ते तुम्हाला जमल, तुम्हाला फॉर्म भरायला जमल, त्यात काय अडचण नाही. पण 2005च्या नंतर जर का तिसरं अपत्य तुमचं असेल तर तुम्हाला इथं हा फॉर्म भरायला सुद्धा जमणार नाही आहे. त्याच्यामुळे किती अपत्य आहे तुम्ही तुमच्या इमानदारीने टाका. एक लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे, ते तुम्हाला भरून द्यावं लागतंय. ते कशा पद्धतीने भरायचे ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये सगळी माहिती देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू तुम्ही तयार बघत राहा. ठीक आहे. अनाथ आहे का तुम्ही असाल तर काय करा माहिती आहे का, अनाथ असाल तर ह्या नाईला कट करायचं आणि होला राईट करायचं. आणि जर अनाथ नसाल तुम्ही तर काय करायचं, ह्या होईला कट करायचं, नाईला राईट करायचं. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. आता त्याच्यानंतर बघा अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीस, तुम्ही इथे पदाचा अनुभव तुम्हाला आहे का, म्हणजे याचा एकंदरीत अर्थ काय होतो माहिती आहे का, की इथून मागं तुम्ही कुठे मदतनीस म्हणून म्हणा, मिनी अंगणवाडी सेविका म्हणून म्हणा, काम जर का केलं असेल तर त्याचा तुम्हाला अनुभव असेल तर तो होईला राईट करा आणि नाईला रॉंग करा. आणि जर का नसल तर इथे काय करा तुम्ही माहिती आहे का, तुम्हाला जर का अनुभव नसल तर इथे नाहीला राईट करा आणि होईला कट करा. ठीक आहे. हे समजलं असेल तुम्हाला. अनुभव असलेले पद कोणते होते ते तुम्हाला टाकायचं. काय मिनी अंगणवाडी सेविका होता की मदतनीस होता ते पद इथे तुम्हाला टाकायचं आहे. कालावधी कोणत्या वर्षामध्ये होता, उदाहरणार्थ 2004 ते 6 असं वगैरे जे असेल ते टाका कालावधी. ठीक आहे. आणि नसाल तर काही इथे टाकायची गरज नाही, इथं अशा पद्धतीने डॅश करून टाकायचं. एकदम कट टू कट फॉर्म भरायचं सांगतो तुम्हाला, काळजी करू नका. सहपत्र अर्जासोबत खालीलप्रमाणे साक्षांकित प्रमाणपत्र जोडावे. आता बघा ताईंनो, तुम्हाला सांगतो की इथे तुम्हाला काय करायचं आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा. आता बघा इथे रहिवासी प्रमाणपत्र, या 3 पैकी जर का तुमचं स्वघोषणापत्र असलं समजा तर या स्वघोषणापत्राला राईट करा आणि याच्यामध्ये एक टिक करून टाकायची, जे कागदपत्र असलं त्या ठिकाणी. ठीक आहे. आता त्याच्यानंतर शाळा सोडायचा दाखला तुमच्याकडे असेल तर याला टिक करा. नावात बदल असल्यास शपथपत्र, आता शपथपत्र किंवा विवाही नोंदणी प्रमाणपत्र, तर याच्यामध्ये बघा शक्यतो शपथपत्र बनवा. तुमच्याकडे जर का मॅरिड सर्टिफिकेट असेल तर मॅरिड सर्टिफिकेट जोडा. शक्यतो जर का ते आपल्या तायांकडे नसतात खेडेगावाचं, मला माहिती आहे कारण मी जवळून परिस्थिती बघितलेली आहे. हे शपथपत्र बनवून घ्या. एक आपलं 100 रुपयाचा बॉन्ड राहतो, आता 100 रुपयाचा बॉन्ड उरला नाही आहे, त्याला 500 रुपयाचा बॉन्ड जोडायला लागतो. ठीक आहे. शपथपत्र बनवून घ्या आणि इथं राईट करून घ्या, कारण ते लागणारच आहे,
आहे त्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही, एका दिवसात होऊन जातं ते, ठीक आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र प्रत्येकाने इथं टिक करायचं विसरू नका, ठीक आहे. इथे एक टिक करून टाका. 12वीचे गुणपत्रक असेल तर टिक करा, 5वीचे गुणपत्रक असेल तर टिक करा, नसेल तर खाली सोडून द्यायचं बरं का, नसेल तर खाली सोडून द्या. आता जे जे तुमच्याकडे समजा आता MSc असेल तर MSc टिक करायचं. आता तुमच्याकडे BEd झालेलंच नसेल आपल्या ताईचं तर तिने तिथे काहीच करायचं नाही, ते खोरच सोडून द्यायचं. जातीचं प्रमाणपत्र असेल तर टिक करून घ्या, नसेल तर सोडून द्या तसंच खाली, काय त्याला करायची गरज नाही. आधार कार्डाचं प्रतिकेला लागणार आहे त्याच्यामुळे इथे टिक करून घ्या, ठीक आहे. नसेल तुमच्याकडे जे तर ते तयानो तिथं टिक करू नका, ते खाली सोडून द्या, ठीक आहे. आता बघा विशेष म्हणजे खाडाखोड करू नका, एकदम व्यवस्थित अर्ज भरा, कारण खाडाखोड केलेला अर्ज ते अपात्र करून टाका तुम्ही कितीही शिक्षण झालेलं असलं तरी पण, ठीक आहे. अर्जासोबत जोडलेली सर्व कागदपत्रे सक्षम पदाधिकारी यांनी साक्षांकित केलेली असावी. याचा अर्थ असा होतो तयांनो की अर्जासोबत जी काय डॉक्युमेंट आपण जोडलेली आहे ती ओरिजिनल असावी. त्याच्यानंतर सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड तुम्हाला करायचे आहे. सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय रे तायांनो, आता आपल्या काही ग्रामीण भागातील राहतात, आता ज्या शिकलेल्या आहे त्यांना समजेल की सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय, पण आपल्या जे काही ताया राहतात त्यांना सेल्फ अटेस्टेड कळत नाही आहे. म्हणून आपल्या गावठी भाषेत आपला माणूस आहे मी, तुमचा माणूस आहे मी, तुम्ही काय विचारात ते विचारा, तुम्हाला सगळं मराठीतच सांगणार आहे, कारण किती मोठा झालो तरी आपल्या भाषेची नाळ जोडून राहणार आहे. तर बघा, तर आपल्याला सेल्फ अटेस्टेड म्हणजे काय करायचं, आपल्या हातानं आपले जे काही झेरॉक्स राहतात डॉक्युमेंटचे त्याच्यावरती स्वाक्षरी करायची. तयांनो स्वाक्षरी म्हणजे काय ते नसलं समज तुला तर सही करायची. सही तर तुला आता समजत असेल, मला ती आता खात्री आहे, ठीक आहे ताई. तर प्रत्येक डॉक्युमेंटवरती मग आधार कार्ड असेल, 12वीचं गुणपत्रक असेल, त्याच्यानंतर तुझं ते लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असेल, त्याच्यानंतर तुझं ते MSc वगैरे झालेलं असेल, जे काय सर्टिफिकेट आहे तुझी जातीचं प्रमाणपत्र वगैरे त्याच्या झेरॉक्सवरती बरं का, त्याच्या झेरॉक्सवरती एक सही करायची, ठीक आहे, सही करायची, लक्षात राहू दे. बघ ताई, त्याच्यानंतर हे खालचं तुला भरायचं. इथं आता ठिकाण कोणतं टाकायचं, आता काय आहे ना प्रश्न पडतो, तू ज्या गावात राहते ना ते इथं ठिकाण टाकायचं. तो गाव काही असेल समजा पाचेवाडी, काय आता माझ्या गावाकडले नाव, माझ्या तालुक्यातले नावं सांगतो तुम्हाला, कोणतंही असं बोलेगाव, कालेगाव, लई वेगवेगळे गाव आहे. तो एक जे गाव असं अख्ख्या महाराष्ट्रातून लोक बघतात मला, तर जे गाव असेल तिथे तो गाव टाक. दिनांक ज्या दिवशी तू हा फॉर्म भरणार आहे त्या दिवशीचा हा दिनांक इथे टाकायचा आहे. अर्जदाराची सही, ताई तू इथं सही मारून टाक. अर्जदाराचे नाव कोणतं टाकशील, नवऱ्याकडे टाकशील ना, अर्जदाराचं नाव इथं टाकायचं, गाव टाकायचं. तो ग्रामपंचायत म्हणजे गावाचंच नाव राहतं, लक्षात राहू दे बरं का. ग्रामपंचायत म्हणजे काय, गावाचंच नाव राहतं. गाव जर तो समजा उदाहरणार्थ इथं काटेवाडी असलं तर ग्रामपंचायत तुझी काटेवाडीच आहे, लक्षात राहू दे. तालुका टाकायचा तो, आणि इथे मोबाईल नंबर टाकताना 2 टाका, एखादा लागला नाही तुझा टाकन तो या नवऱ्याचा टाक, तो नवऱ्यात नाही लागला तो हा लागन, तो हा नाही लागला तो हा नवऱ्यात लागन, त्याच्यामुळे 2 नंबर टाक, ठीक आहे. आता त्याच्यानंतर अशा पद्धतीनं हा व्यवस्थित असा अर्ज भरून द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुला हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र ही ताई तिथे जोडायचं आहे, ठीक आहे. तर हे जोडत असताना बघा आता तुला काय करायचं बघ, मी आता हे श्रीमती कट करून टाकन, सोला राहू दे. तर इथे काय करायचं, मी तुझं नाव काय असेल ते नाव टाकायचं. श्रीच्या जागेवर काय टाकायचं, तो नवऱ्याचं नाव टाकायचं, तो ह्या नवऱ्याचं नाव टाकायचं. स्त्रीला तो ह्या बापाचं नाव टाकू नको, तो नवऱ्याचं नाव टाक, कारण तू रहिवाशी तो ह्या नवऱ्याकडली होणार आहे, तो ह्या बापाकडली नाही, म्हणून तो इथे नवऱ्याचं नाव टाकायचं. यांची मुलगी पत्नी, तर यांची तू काय आहे, यांची तू पत्नी आहे, मुलगी नव्हे, तर मुलगीला कट करायचं. आणि तू जर का बापाच्या इकडे राहून फॉर्म भरत असेल तर इथे पत्नीला कट कर. बापाचं नाव इथं वापरून जर का फॉर्म भरत असेल तर पत्नीला कट करायचं. आणि जर का नवऱ्याचं नाव जर का वापरून फॉर्म भरत असेल तर मुलगीला कट करायचं, ठीक आहे. यांची पत्नी, वय किती आहे तुझं ते काय असेल, 22, 23, 24, 25, 28, 30 काय असेल ते तुझं वय टाक, ठीक आहे. तर मी कोणता पद आहे, सेविका आहे का मदतनीस आहे, त्या दोनपैकी कुठलं पद आहे, त्या पदासाठी अर्ज सादर केला आहे. आज रोजी मला, तर बघ इथे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे, सॉरी ह्या. तर आज रोजी मला, आता इथे बघ आज रोजी मला, इथे बघ इथे गोष्ट सांगतो तुला, आज रोजी मला इथे किती आहे, तर किती अपत्य आहे, 1, 2, 3, 4 काय अपत्य आहे ते टाक. शक्यतो 2 अपत्याच्या वर असेल तर फॉर्म अपात्र होऊन जाईल बरं का, सांभाळून टाका. आता मला काय सांगायचं आहे तुम्हाला समजलं असेल, काही गोष्टी मी यूट्यूबला बोलू शकत नाही. 2 अपत्याच्या वर असेल तर फॉर्म कट होतं बरं का, त्याच्यामुळे सांभाळून टाका. आता काय टाकायचं तुम्हाला समजलं असेल, आणि तुम्हाला ते समजलं नसेल तर मग मी काय सांगू शकत नाही आता, ठीक आहे. आता बघा, मुलाचे किंवा मुलीचे नाव, जो तुमचा मुलगा असेल, बाप्या, गुड्डी, सोना, बाबू, त्याचं नाव टाकून द्या. हे लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र आहे. मी रहिवासी प्रमाणपत्र म्हटलं होतं तुम्हाला, ते माझं थोडं मिस्टेक झाली आहे बाय चान्स, ठीक आहे. तर लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र अशा पद्धतीने तुम्हाला इथे भरायचं आहे. मी काय सांगितलं ते तेवढी माहिती भरायची व्यवस्थित, ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, अर्जदाराची स्वाक्षरी इथे करा. तुमचं ताई तो ह्या नवऱ्याचं तो नाव टाकून दे, इथं ठिकाण तो गाव टाकून दे, दिनांक टाकून दे, झालं. लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र असं भरून टाका. ही गोष्ट लक्षात ठेवा, इथे 2च्या वर असेल तर फॉर्म लगेच बाद होऊन जाईल ना, त्याच्यामुळे तुम्हाला किती अपत्य टाकायचे इथे लक्षात राहू द्या. तुम्हाला डझन भर असले तरी किती टाकायचे हे तुम्ही तुमचं समजून घ्या आता, ठीक आहे. अशा पद्धतीने तुला हा फॉर्म इथे भरायचा आहे. काही अडचण असेल तर मला नक्की मेसेज करा. मी तायानो तुमच्यासाठीच काम करत आहे.
तुमच्यासाठीच काम करत राहणार आहे. त्यामुळे काही अडचण असेल तर नक्की मला मेसेज करा. इथे कमेंटमध्ये सांगा. काय अडचण असेल तर मी तुम्हाला नक्की मदत करेल, मोठ्या मनानं मदत करेल. त्यामुळे चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या मला, कारण त्या सबस्क्राईबवरतीच इथे आमचं जे काय ते सर्व काही प्रतिष्ठा असते. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा, तुम्हालाही खरी माहिती मिळेल. धन्यवाद बहिणींनो, हा व्हिडिओ काळजीपूर्वक आणि कंटिन्यू बघितल्याबद्दल.